आपल्या पित्याचं शरीर संक्षोभ क्षेत्रात अधुरं राहिलेलं स्वप्न साकारण्यासाठी रचित पांचाळ हा अवघ्या 6 वर्षांचा चिमुरडा ज्युनियर मुंबई श्री शरीर संक्षोभ स्पर्धेत उतरल्याचं पाहायला मिळालं. बृहन्मुंबई शरीर संक्षोभ संघटनेच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत 6 वर्षाचा रचित पांचाळ हा 23 वर्षांखालील मुलांच्या 55 किलो वजनी गटात सहभागी झाला होता. आपल्या आजूबाजूला वयानं मोठे आणि आकारमानानं भारदस्त प्रतिस्पर्धी असतानाही रचित पांचाळनं उपस्थितांची मनं जिंकली. रचितच्या कामगिरीनं त्याच्या वडिलांच्या म्हणजे उमेश पांचाळांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. आमचा प्रतिनिधी अजय मानेनं रचित पांचाळ आणि त्याच्या आईबाबांशी साधलेला संवाद. रविवारी तू त्या स्टेजवर होता, सगळे तुझ्यासाठी टाळ्या वाजवत होते, तू पोज करत होता, सगळे दादा मोठे मोठे तुझ्या आजूबाजूला होते. तुला काय वाटलं त्यावेळेस? मला मजा आली त्याच्यात, कारण की मला पैसे मिळाले ना आणि ट्रॉफी मिळाली, त्याच्यात मला खूप आनंद झाला. आता पुढे जाऊन काय करणार तू? मी बॉडी बिल्डिंगच करणार पुढे जाऊन. सगळ्यांना एक असं बॉडी बिल्डिंग मध्ये कोण ना कोण आवडतं. तुझा फेवरेट कोण आहे? बाबा. 3 दिवस उरले होते मुंबई सिरियन, तू तयारी करत होती. कामाच्या व्यापात असताना तुझा घात झाला, तो दिवस आठवतो आजही. आणि मग काय भावना? त्या दिवशी म्हणजे मी ऑफिसवरून घरी येत होतो, निमित्त झालं बाईक ऍक्सिडेंटचं. मी मनात असं पाय मुरगायला असं तरी चाललं असतं. मी तसंच्या तसं स्टेजवरती उभा राहायला तयार होतो. मी विचारलं पण पट्टी बांधून उभं राहू का, पण सर डॉक्टर बोलले होणारच नाही ते. तर माझं नेक्स्ट डे ऑपरेट झालं. त्या दिवशी जेव्हा कॉम्पिटिशन चालू होती तिकडे स्टेजवरती, तेव्हा सरांच्या हातात ना माझ्या ग्रुपचा सर्टिफिकेट आला. सर बोलले, मला फोन केला की हा तुझं सर्टिफिकेट आहे फर्स्ट रँकचं. त्यामुळे मला ते अजूनही भरून येते ते. आणि बाजूला अजून एक स्पर्धा चालू होती. माझं ऑपरेशन झालं ग्लोबलमध्ये, आणि बाजूला एक ग्राउंड आहे आमचं नरेपार, तिथेही स्पर्धा चालू होती परेल श्री म्हणून. ते त्यांचा आवाज येत होता, मी त्याच्यामध्ये पूर्ण भरून झालेला तिकडे. आताही तो अगदी आनंदाने सगळ्या पोजेस करताना पाहायला मिळतो. त्यामुळे नेमका ह्या संपूर्ण कुटुंबाचा, विशेषतः रचितचा आणि उमेशचा थांबलेला प्रवास हा पुन्हा एकदा नव्याने कसा सुरू होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा खाफरेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.